हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत टेरिडोफायटा. आफ्टर algae bryophyta, next point is the pteridophyta. Pteridophyta is a part of the cryptogamy. क्रिप्टोगॅमीमध्ये आपण काय बघितलं, पुन्हा एकदा रिपीट करतो मी. क्रिप्टोगॅमीमध्ये काय बघितलं आपण सांगा? नॉन फ्लावरिंग, नॉन सीड बेरिंग प्लांट. ओके, दिस इज अ युनिक फीचर. आता याची युनिक फीचर काय, कॅरेक्टर्स काय? मी मुद्दाम इथं सगळे कॅरेक्टर्स लिहून काढलेले आहेत. टेरिडोफायटाचे युनिक कॅरेक्टर्स काय आहेत हे पहिल्यांदा बघायचे, आणि मग टेरिडोफायटाचे एकदा युनिक कॅरेक्टर्स तुमच्या लक्षात आले की मग आपण पुढे जाऊ शकतो. आता ह्या टेरिडोफायटामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं हॅबिटॅट कुठे असतं. बरोबर आहे, आपण काय काय बघतो? हॅबिटॅट एक बघतो, आणि लास्ट पॉईंट बघतो रिप्रोडक्शनचा. बरोबर आहे का? आता इथं कुठले कुठले पॉईंट्स बघितलेत बघा जरा. आता इथं आपण बघतोय ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं स्ट्रक्चर. काय स्ट्रक्चर बघतोय रे? पहिल्यांदा स्ट्रक्चर बघितलं आपण की टेरिडोफायटा, फायटा 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 मीन्स प्लांट, फायटा मीन्स प्लांट. टेरियॉन तिथं लिहून घ्यायचं आहे, तुमच्या बुकमध्ये आहे पेज नंबर 22. पेज नंबर 22 स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पेज नंबर 22ला गेलात का? ह्या पेज नंबर 22मध्ये तुम्हाला दिलेला आहे टेरिडोफायटा. आहे का टेरिडोफायटा? हा टेरिडोफायटा. टेरियॉन, इथं पी सायलेंट आहे. ओके, टेरॉन, टेरॉन मीन्स फिदर्स, फायटॉन मीन्स प्लांट. टेरिडोफायटा. आता इथं टेरिडोफायटाला काय म्हटलेलं आहे? फर्स्ट वॅस्क्युलर अँड ट्रू लँड प्लांट. हा MCQ विचारला जातो. पहिल्यांदा मी जे काही कॅरेक्टर्स लिहिले आहेत ते कॅरेक्टर्स बघू, आणि मग आपण स्टेट बोर्डमध्ये काय दिलेला आहे तो पार्ट्स बघू. टेरिडोफायटा, दिस अ प्लांट आर स्मॉल. हे प्लांट कसे आहेत? स्मॉल आहेत. आयदर ॲन्युअल ऑर पेरिनियल आहेत. ओके, दे डू नॉट प्रोड्यूस द फ्लावर. दे डू नॉट प्रोड्यूस द फ्लावर, फ्रूट अँड सीड्स. का बरं? आपण काय म्हटलं? दे आर क्रिप्टोगॅमी. ओके, क्रिप्टोगॅमी म्हणजे काय? नॉन फ्लावरिंग, नॉन सीड बेरिंग प्लांट. ओके, देन दे आर शेड लविंग, मॉइस्ट कंडिशन, शेडी प्लेस. ओके, अँड आता याच्यामध्ये हे कॉमन आहे, शेड लविंग, मॉइस्ट, शेडी प्लेस हे कॉमन आहे. पण आता इथं बघितलं टेरिस्ट्रियल. टेरिस्ट्रियल कोण आहेत? टेरिस्ट्रियल म्हणजे कुठे? हां, जमिनीवरती असणारे. टेरिस्ट्रियल जे आहेत ते फर्न आहेत. ॲक्वॅटिक, काही टेरिडोफायटा हे टेरिस्ट्रियल आहेत. टेरिस्ट्रियल असणारे फर्न आहेत, ॲक्वॅटिक असणारे अझोला आहेत. ओके, आणखीन एक इथं येतं मार्सिलिया म्हणून. ओके, त्याच्यानंतर आणखीन इथं तिसरं आहे इपिफायटिक. इपिफायटिक जो आहे लायकोपोडियम, हा मेडिसिनल प्लांट आहे, लायकोपोडियम. देन झिरोफायटिक एक आहे इक्विसेटम. हाही पॉईंट आपण बघायचा आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती MCQ जास्तीत जास्त विचारले जातात. हे जे 4 पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला, 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, या 4 एक्झाम्पल्सवरती MCQ विचारले जातात. त्याच्यानंतर पुढे बघायचं आहे प्रायमरी रूट. आता प्रायमरी रूट आपल्याला माहिती आहे, टॅप रूट, ॲडव्हेंटिशियस रूट्स. आपण असे 2 पार्ट्स बघितले. बरोबर आहे का? टॅप रूट आणि ॲडव्हेंटिशियस रूट. आता याच्यामध्ये प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शरी रूट्स. प्रायमरी रूट्स हे असतात ते शॉर्ट लाईव्ह असतात. ओके, आणि इट इज सून रिप्लेस्ड बाय ॲडव्हेंटिशियस रूट्स. प्रायमरी रूट्स असतात ते फक्त शॉर्ट ड्युरेशनसाठी असतात. त्यांचं नंतर सेकंडरी रूटमध्ये, ॲडव्हेंटिशियस रूट्समध्ये, नॉट अ सेकंडरी, ॲडव्हेंटिशियस रूट्समध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, आता जसं आपण इथं टेरिस्ट्रियल कोण आहेत? अकॉर्डिंग टू पोझिशन. ओके, अकॉर्डिंग टू त्यांचं पोझिशन आपण बघितलं की त्यांना आपण नावं दिलेली आहेत, कुठले क्लासिफिकेशन केलेलं आहे. तसं अकॉर्डिंग टू ऑन द बेसिस ऑफ लिव्ज, स्केली जर लिव्ज असतील तर इक्विसेटम, सिम्पल आणि सिसाईल लिव्ज असतील तर लायकोपोडियम, लार्ज पिनेटली कंपाऊंड जर असेल तर फर्न. ओके, अँड नेक्स्ट पॉईंट प्रिमेटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम. का म्हटलं रे असं प्रिमेटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम? तर आपण क्लासिफिकेशन बघत असताना तुम्हाला
पेज नंबर 19 वरती दिलेलं आहे का बघा. थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा हे नॉन वॅस्क्युलर आहेत आणि टेरिडोफायटा हा वॅस्क्युलर आहे. लक्षात आलं का? टेरिडोफायटा हा वॅस्क्युलर आहे म्हणून आपण इथं काय घेतलं आहे, हा पहिला क्रिप्टोग्रॅममधला पहिला वॅस्क्युलर आहे म्हणून ओनली क्रिप्टोग्रॅम विच हॅव द वॅस्क्युलर टिश्यू, म्हणून याला प्रिमेटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम असं म्हणतात. काय म्हणतात? प्रिमेटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम. प्रिमेटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम म्हणण्याच्या पाठीमागचं कारण कळालं का? ओके, म्हणून सगळे चार्ट पार्ट करायचे. त्याच्यानंतर सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन. ही सेकंडरी ग्रोथ आपण नंतर टिश्यूमध्ये, प्लांट टिश्यूमध्ये वगैरे बघणार आहोत, ॲनाटॉमीमध्ये बघणार आहोत. सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन इन टेरिडोफायटा. का बरं? ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ कॅम्बियम. ओके, ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ कॅम्बियम. आणि आणखीन एक लास्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे रिप्रोडक्शनचा. हा रिप्रोडक्शनच्या पॉईंट्समध्ये आपण काय बघतो, दॅट इज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये आपण बघितलं आहे स्पोरोफायटिक जनरेशन आणि गॅमॅटोफायटिक जनरेशन. बरोबर आहे का? दॅट इज अ टेरिडोफायटा शोज 2 डिस्टिंक्ट हेट्रोमॉर्फिक जनरेशन्स in their life cycle, namely, okay, sporophytic and gametophytic generation, which alternate with each other. ओके, याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतात. याचे एक्झाम्पल पुन्हा तोच नेफ्रोलिपिस, लायकोपोडियम, सिनालिंजेनिला आणि मार्सेलिया, हे सगळे इथे एक्झाम्पल्स आहेत. इथंपर्यंतचा पार्ट लक्षात आला का बघा. आत्ता आपण काय बघितलं आहे, आत्ता आपण फक्त कॉमन कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. या कॉमन कॅरेक्टर्समध्ये कुठला काही डाऊट आहे का बघा. आता बुकमध्ये काय पॉईंट दिलेला आहे तो आपण थोडासा बघूया. बुकमध्ये काय पॉईंट दिलेले आहेत ते. बुकमध्ये काय काय दिलेलं आहे तर टेरिडोफायटामध्ये टेरॉन्स मीन्स फिदर्स अंडरलाईन करून ठेवायचे, हे वर्ड्स पाठच करायचे. फायटॉन मीन्स प्लांट, मगाशीच मी सांगितलं. इव्हॅल्युशनरी, बघा इव्हॅल्युशनरी म्हणजे फायलोजेनेटिक हा वर्ड्स आपण वापरला होता. इव्हॅल्युशनरी. टेरिडोफाइट्स आर द फर्स्ट वॅस्क्युलर अँड ट्रू लँड प्लांट. MCQ विचारला गेलेला आहे, बऱ्याच वेळेला MCQ विचारला गेलेला आहे. हेन्स कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट सक्सेसफुल टेरिस्ट्रियल प्लांट विथ ट्रू रूट्स. बघा, स्टेम अँड लिव्ज. याच्या आधी काय म्हणतो आपण, कान डिफरन्शिएट इंटू रूट, स्टेम अँड लिव्ज. बरोबर आहे का? पण हा कसा आहे, हा वॅस्क्युलर पण आहे. फर्स्ट ट्रू वॅस्क्युलर टेरिस्ट्रियल लँड प्लांट. ओके, देन दीज प्लांट हॅव द प्रिमेटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम. प्रिमेटिव्ह कंडक्शन करणारे कोण, झायलम अँड फ्लोएम म्हणजेच हे रे प्रिमेटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम. अँड दे आर ओनली क्रिप्टोग्राम विथ अ वॅस्क्युलर टिश्यू. मगाशीच मी तुम्हाला सेंटेन्स लिहून दिलं होतं सगळं. द लेट पॅलिओझोईक एराला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. काय दिलेलं आहे त्यांनी, लेट पॅलिओझोईक एरा. कुठं दिलं आहे बघा, पेलिओ. ओके, पेलिओझोईक एरा. ओके, झोईक, मी वर्ड ब्रेक करतोय. एरा, इपोच. ओके, एरा कालखंड, इपोच युगारंभ. ओके, हा जो एरा आहे, कालखंड आहे, हा झोईक 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 म्हणजे काय, झोईक म्हणजे रिलेटेड टू ॲनिमल. ओके, बघा आता मग तुम्ही म्हणाल सर इथं प्लांट सांगितलेला आहे, मग हा कुठला एरा कालखंड आहे. कुठल्या कालखंडामध्ये, पॅलिओझोईक एरामध्ये, लेट पॅलिओझोईक एरामध्ये. इट इज रिगार्डेड ॲज अ एज ऑफ द टेरिडोफाइट. आता हे काय आहे, एज ऑफ टेरिडोफायटा. एज ऑफ टेरिडोफायटा हा चार्ट जाणार आहे तुम्हाला. हा चार्ट तुम्हाला 12वीमध्ये जाणार आहे. एरा, इपोच. ओके, आणि मग त्याच्यामध्ये प्लांट आणि ॲनिमल्स.
यांचं सगळ्यांचं एज बघायचं आहे. कधी काय वाढत गेलं, ह्युमनचं इव्हॅल्युशन कसं झालं, प्लांट कधी आले, ॲनिमल्स कधी आले, ओके, वॅस्क्युलर कधी आले, नॉन वॅस्क्युलर कधी होते, त्याच्यानंतर वॅस्क्युलर कधी येत गेले, मग अँजिओस्पर्म कधी, अँजिओस्पर्मच्या आधी जिम्नोस्पर्म कुठले होते, हे सगळं बघायचं आहे आपल्याला. याला एरा म्हणतात. एरा म्हणजे कालखंड आणि इपोच म्हणजे युगारंभ. ओके, तर जे सगळ्यात पहिल्यांदा असतो अझोईक एरा, आर्किझोईक एरा, नॉट आर्ची. ओके, अझोईक, आर्चिझोईक, पॅलिओझोईक, ओके, मिझोझोईक, सिनोझोईक, हे सगळे एरा आहेत. ओके, एक वाक्य 12वीमध्ये खूप छान आहे, ए आर्ची पट पट मंदिरात चल. ओके, असं वाक्य लक्षात ठेवायचं ते एराच्या रिलेटेडचं. त्यातलं आपण फक्त आता पॅलिओझोईक एरा तेवढंच बघू. हा पॅलिओझोईक एरा आहे, तो पण लेट पॅलिओझोईक एरा. शेवटी लेट पॅलिओझोईक एरामध्ये एज ऑफ टेरिडोफायटा, टेरिडोफायटाची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होती. त्याला आपण एज ऑफ टेरिडोफायटा असं म्हणतो. एज ऑफ टेरिडोफायटा, एज म्हणजे सर वय, मग कुणाचं वय, टेरिडोफायटाचं वय. टेरिडोफायटाचं वय काय असलं काही नाही आहे. काय दिलं आहे, एज ऑफ टेरिडोफायटा म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात डॉमिनंट, त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कधी होती, लेट पॅलिओझोईक एराला. ओके, द ग्रुप हॅज अबाउट द 400 जनरा. किती त्याचे जनरा आहेत, तर 400 जनरा. हा MCQ विचारला जातो. 400 जनरा खूप महत्त्वाचा आहे. 400 जनरा. ओके, आणि काय दिलेलं आहे बघा, 11,000 स्पेसीज. जनरा किती आहेत, स्पेसीज किती आहेत. ओके, द प्लांट कन्सिस्ट ऑफ, आता लिव्हच्या रिलेटेड जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे, हे लिव्हच्या रिलेटेड क्लासिफिकेशन आत्ताच कॅरेक्टर्समध्ये मी तुम्हाला सगळं सांगितले. काय आहेत बघा, लिव्ज मे बी, का प्लांट कन्सिस्ट ऑफ पिनेट, पिनेट फिदर लाईक लिव्ज, लिव्ज मे बी स्मॉल, मायक्रोफायलस, मायक्रो 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 आणि मॅक्रो. मायक्रो दॅट इज अ मायक्रोस्कोपिक, मॅक्रो दॅट इज अ लार्ज. ओके, मायक्रो कोण आहे, सिलांजिनिला, आणि मॅक्रो कोण आहे, नेफ्रोलिपिस, फर्न. ओके, इथं तुम्हाला डायग्राम पण दिलेले आहेत. डायग्राम आहेत का. ओके, देन पुन्हा विचारलं आहे तुम्हाला, टेरिडोफायटा ग्रो इन अ मॉइस्ट शेडी प्लेस. आपण पहिल्यांदाच बघितलं. हॅबिटॅट कुठं आहे, अरे हे राहतं कुठे आहे, तर असतं कुठे, मॉइस्ट अँड शेडी प्लेस. टेरिडोफायटा शोज द स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक जनरेशन, दॅट इज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आपण बघायचं आहे. मी एक वाक्य सांगितलं होतं सुरुवातीला सुद्धा. काय सांगितलं होतं, स्पोरोफायटिक जनरेशन इज ऑलवेज डिप्लॉयड, गॅमेटोफायटिक जनरेशन इज ऑलवेज हॅप्लॉयड. ओके, तेही पुढे आपण बघणार आहोत. देन एक्झाम्पल, फर्न, हॉर्स्टेल, सम आर ॲक्वॅटिक. दिले का चार्टमध्ये दिलं होतं मी पहिल्यांदा मगाशी जे तुम्हाला कॅरेक्टर्स दिले त्याच्यामध्ये दिलं की ॲक्वॅटिक कोण आहे, अझोला, मार्सिलिया. मी मगाशी नोट्समध्ये मार्सिलिया लिहिलं नव्हतं बघा. ओके, अझोला आणि मार्सिलिया. झिरोफायटिकमध्ये इक्विसेटम आणि इपिफायटिकमध्ये लायकोपोडियम. ओके, देन द टेरिडोफाइट shows heteromorphic alternation of generation in which sporophyte is a diploid. Sporophyte is always diploid. Gametophyte is a haploid. Sporophyte is a diploid, dominant, autotropic and independent. हे वाक्य पाठ करावं लागणार आहे. ओके, अल्टरनेशन ऑफ जनरेशनच्या वेळेला हे वाक्य पाठ करावं लागणार आहे. इट इज डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम, लीव्ज. The primary root are short live, replaced by adventitious root, while stem is aerial, underground. Leaves scaly, equisetum आहे, simple and sessile, lycopodium आहे, आणि large pinnately nephrolipis आहे. Okay, then the member of the xylem consist of only tracheads. Tracheads हे xylem and phloem मध्ये जाणार आहे तुम्हाला. Tracheads. फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ओनली सिव सेल्स. ओके, एक काम करा, झायलेम अँड फ्लोएम कुठे गेलेला आहे बघा. आता तुम्ही पेज नंबर 23 वरती आहात. पेज नंबर 23 वरून तुम्ही प्लांट टिश्यूला जाणार आहात. कुठे जाणार आहात, प्लांट टिश्यूला.
प्लांट टिश्यूला गेलात का? प्लांट टिश्यू तुम्हाला पेज नंबर 85 वरती या. पेज नंबर 85 वरती प्लांट टिश्यू आहे. प्लांट टिश्यूमध्ये ॲनाटॉमी आहे बरोबर. प्लांट टिश्यू अगेन डिवायडेड इंटू मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू. ओके, मेरिस्टेमॅटिक सोडून द्या, परमनंट टिश्यू बघा. परमनंट टिश्यूमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? सिम्पल परमनंट टिश्यू आहे का आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिम्पलमध्ये तुम्हाला दिलं आहे पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा आहे का, आणि कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला दिलं आहे झायलेम आणि मग फ्लोएम. झायलेममध्ये दिलेलं आहे तुम्हाला ट्रॅचिड्स, वेसल्स, झायलेम पॅरेनकायमा, झायलेम फायबर्स, आणि फ्लोएममध्ये सीयू ट्यूब, कंपॅनियन सेल, फ्लोएम पॅरेनकायमा, फ्लोएम फायबर्स. सापडलं का नाही? पेज नंबर 88, 87, 86, 88, 87 पासून चालू आहे बघा. 87 पेजवरती तुम्हाला ट्रॅचिड्स, वेसल्स, सीव ट्यूब्स दिलेला आहे, सीव सेल्स दिलेला आहे. ओके, देन सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन इन टेरिडोफाइट ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ कॅम्बियम. हे सगळे युनिक फीचर आहेत रे, हे सगळे युनिक फीचर आहेत, याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. आणि मग त्यांचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि हे क्लासिफिकेशन आपल्याला इथं बघायचं आहे. क्लासिफिकेशन कुठलं दिलेलं आहे? तर क्लासिफिकेशन टेरिडोफाइट्स आर क्लासिफाइड ॲज सिलोपसिडा, सिलोटम, लायकोपसिडा, सिनांजेनिला अँड लायकोपोडियम, स्पिनोपसिडा, इक्विसेटम, टेरियोप्सिडा, डायोप्टेरिस, टेरिस अँड ॲडेंटिडियम. हे क्लासिफिकेशन पाठ करायचं आहे. सिडा 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 सिडा, प्रत्येक ठिकाणी सिडा दिलेला आहे. ओके, आणि त्याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स हा आहे मेडिसिनल पर्पजसाठी. मग सांगितलं लायकोपोडियम, लॉस ऑफ कॉन्फिडन्स, आपल्याला कॉन्फिडन्स नसतो, ह्या कॉन्फिडन्स नाही आहे म्हणून तर हा लायकोपोडियम ड्रग हा मेडिसिनल लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशनसाठी वापरला जातो, लॅक ऑफ कॉन्फिडन्ससाठी वापरला जातो. देन यूज्ड ॲज द मेडिसिनल पर्पज, सॉईल बाइंडर अँड व्हरायटीज, मेनी व्हरायटीज आर ग्रो इन ऑर्नामेंटल प्लांट्स. बघा, ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून वापरलं जातं. आता काय करायचं आहे आपल्याला? एक ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा याच्यामध्ये डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न करायचा. एक्झाम्पल्स तर तुम्हाला सगळे पाठ केलेच पाहिजेत. एक्झाम्पल सोडून तुम्ही ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये डिफरन्शिएट केलं की मग बराचसा पार्ट तुमच्या आणखीन लक्षात येणार आहे. इथंपर्यंतचा पार्ट लक्षात आला का बघा. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला करायचे आहेत. एक्झाम्पल्स कुठले आहेत हेही तुम्ही बघितलं आहे. मोस्टली दोघांच्यामध्ये डिफरन्स जर बघितला आपण ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील की ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे दोघंही काय आहेत तर क्रिप्टोग्रामी आहेत. दोघंही काय आहेत? क्रिप्टोग्रामी. अलगी ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा काय आहेत? क्रिप्टोग्रामी आहेत. पण दोघांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये ब्रायोफायटा हा नॉन वॅस्क्युलर क्रिप्टोग्रामी आहे, टेरिडोफायटामध्ये वॅस्क्युलर क्रिप्टोग्रामी आहे. हा बेसिक डिफरन्स आहे. ब्रायोफायटा द प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड, म्हणजे इट कांट डिफरन्शिएट इन टू रूट, स्टेम अँड लिव्ज. पण टेरिडोफायटामध्ये प्लांट बॉडी इज डिवायडेड इन टू रूट, स्टेम अँड लिव्ज. देन ब्रायोफायटामध्ये गॅमॅटोफाईट डॉमिनंट असतं आणि टेरिडोफायटामध्ये स्पोरोफाईट डॉमिनंट असतं. हे सेंटेन्स बाय हार्ट पाहिजे, हे सेंटेन्स पाठ पाहिजे. हे सेंटेन्स पाठ असेल तरच अल्टरनेशन ऑफ जनरेशन कळणार आहे, अन्यथा कळणार नाही. ओके, कुठलं? ब्रायोफायटामध्ये कसं लक्षात ठेवायचं? BG. ओके, आणि PS. ओके, ब्रायोफायटामध्ये गॅमॅटोफायटिक जनरेशन डॉमिनंट असतं, टेरिडोफायटामध्ये स्पोरोफायटिक जनरेशन डॉमिनंट असतं. एवढंच वाक्य आहे. बघा, ब्रायोफायटामध्ये ब्रायोफाइट्स गॅमॅटोफायटिक इज अ डॉमिनंट फेज इन द लाईफ सायकल ऑफ ब्रायोफायटा, आणि टेरिडोफायटामध्ये ओके स्पोरोफाइट इज अ डॉमिनंट फेज इन द लाईफ सायकल ऑफ टेरिडोफायटा. ओके, देन स्पोरोफाइट इज अ डिपेंडंट. हा जो स्पोरोफाइट आहे हे झालं गॅमॅटोफायटिक. गॅमॅटोफायटिक ही तर फेज डॉमिनंट आहे, म्हणजे स्पोरोफायटिक पेज ही काय आहे? डिपेंड आहे. कुणावरती? गॅमॅटोफाईटवरती.
नरिशमेंटसाठी गॅमेटोफाईटवरती डिपेंड आहे ही ब्रायोफायटामध्ये. आणि एक्झाम्पल आहे रिसी आणि फिनेरिया. हा डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे. गॅमेटोफायटिक फेज ही डॉमिनंट असते आणि स्पोरोफायटिक फेज, गॅमेटोफायटिक म्हणजे काय, ऑलवेज हॅप्लॉइड यन. स्पोरोफायटिक फेज म्हणजे काय, ऑलवेज डिप्लॉइड. मग डिप्लॉइड असूनसुद्धा ही फेज ही गॅमेटोफायटिकवरती डिपेंड असते नरिशमेंटसाठी ब्रायोफायटामध्ये. पण इथं टेरिडोफायटामध्ये ऑलरेडी स्पोरोफायटिक फेज ही डॉमिनंट आहे, 2n डॉमिनंट आहे, त्यामुळं इट इज नॉट डिपेंडंट अपॉन द गॅमेटोफाईट. एक्झाम्पल त्याचं दिलेलं आहे नेफ्रोलिपिस. याच्या पलीकडं आणखीन तुम्हाला एक पार्ट विचारला जातो, तो म्हणजे ब्रायोफायटामध्ये एक म्हणजे हेट्रोस्पोरी. हेट्रोस्पोरसमध्ये जे मगाशी आपण रीड करताना बघितलं बुकमध्ये की स्मॉल मायक्रोस्पोर आणि लार्ज मेगॅस्पोर्स, ओके, त्याला हेट्रोस्पोरी कंडिशन असं म्हणतात. ते हेट्रोस्पोरस टेरिडोफाईट आणि होमोस्पोरस टेरिडोफाईट म्हणून तुम्हाला MCQ विचारला जातो. इथंपर्यंतचा पार्ट लक्षात आला का बघा. इथंपर्यंत आपण सगळा टेरिडोफाईटचा पार्ट्स कंप्लीट केलेला आहे. आणि इवन दो ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांच्यातला डिफरन्ससुद्धा आपण इथं कंप्लीट केलेला आहे.